रसिक हो नमस्कार. रसिक हो, मी नामदेव गरुड. माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज 3 डिसेंबर अर्थात जागतिक दिव्यांग दिन. सर्वप्रथम आपणा सर्वांना आजच्या जागतिक दिव्यांग दिनाच्या अगदी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी आपल्या सर्वांसाठी एक उत्तम अशी नवी कोरी करकरीत कविता घेऊन आलोय. जी कविता आमचे साताऱ्याचे मित्र प्रवीणजी कदम यांच्या सिद्धहस्त लेखनातून साकारलेली आहे. कविता सादर करण्यापूर्वी माझी सगळ्यांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. कवितेचं नाव आहे अंधाराकडून प्रकाशाकडे. कवी श्री प्रवीणजी कदम. अंधाराकडून प्रकाशाकडे. आज दिन हा खास आहे, जगताचा ध्यास आहे. आज दिन हा खास आहे, जगताचा हा ध्यास आहे. दिव्यांगांना देऊ मान, त्यांचा वाढवू सन्मान. दिव्यांगांना देऊ मान, त्यांचा वाढवू सन्मान. शरीराने वेगळे ते पण मनाने मोठे ते. कदम असं म्हणतात कविवर्य, शरीराने जरी ते वेगळे असले, अपंग असतील, तरी त्यांना सपंग बनवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. मनाने ते घट्ट आहेत म्हणून त्यांना म्हणायचंय शरीराने वेगळे ते पण मनाने मोठे ते. जिद्दीची त्यांच्या आहे कथा, आहे त्यांना भरपूर व्यथा. जिद्दीची त्यांची आहे कथा, आहे त्यांना भरपूर व्यथा. त्यांचे आहे सामर्थ्य फार, करतात ते नवीन आकार आणि देतात आपल्या आयुष्याला नवा आकार. त्यांचे आहे सामर्थ्य फार, करतात ते नवीन विचार आणि देतात आपल्या आयुष्याला नवा आकार. चालताना जरी अडखळले, स्वप्नांना नाही मिटलेले. चालताना जरी अडखळले, स्वप्नांना नाही मिटलेले. हातांनी जरी ते कमजोर, परंतु बुद्धीचा त्यांच्या आहे जोर. हातांनी जरी कमजोर, परंतु बुद्धीचा त्यांच्या आहे जोर. त्यांना नको दया आता, हवी समान संधी. त्यांना नको दया आता, हवी समान संधी. भेदभावाला दूर टाळणी, त्यांची शक्ती ओळखणी. भेदभावाला देऊ टाळणी, शक्ती त्यांची ओळखणी. सरकारने जागावे आता, फार पॉझिटिव्ह संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. सरकारने जागावे आता, नवी दिशा दाखवावी जगता. शिक्षण नोकरीत मिळावा वाटा, नाहीतर होईल दिव्यांगांचा तोटा. शिक्षण नोकरीत मिळावा वाटा, नाहीतर होईल दिव्यांगांचा तोटा. सहानुभूतीला ठेवा दूर, देऊ प्रेरणा भरपूर. दिव्यांगांना सहानुभूती नकोय, त्यांना फक्त संधीची गरज आहे. म्हणून ते म्हणतात सहानुभूतीला ठेवा दूर, देऊ प्रेरणा भरपूर. मनात ज्यांच्या आशा खूप, आयुष्याचे रूप अनूप. मनात ज्यांच्या आशा खूप, आयुष्याचे रूप अनूप. समाज म्हणून उभे राहू, त्यांना सोबत घेऊन जाऊ. समाज म्हणून उभे राहू, त्यांना सोबत घेऊन जाऊ. प्रत्येक कार्यात भाग घ्यावा, आत्मविश्वास जागवावा. प्रत्येक कार्यात भाग घ्यावा, आत्मविश्वास जागवावा. सुविधांचा करू विकास, जीवनात येईल नवा प्रकाश. सुविधांचा करू विकास, जीवनात येईल नवा प्रकाश. हीच त्यांची इच्छा आहे, जगात समान चर्चा आहे. हीच त्यांची इच्छा आहे, जगात समानतेची चर्चा आहे. दिव्यांगत्व ही सीमा नाही, मुळीच नाहीये. म्हणून कवींनी फार निक्षून सांगितले की दिव्यांगत्व ही सीमा नाही, यश मिळवण्यात कमी नाही. त्यांचे आयुष्य रंग व्हावे, एकोप्याचे गीत गावे. त्यांचे आयुष्य रंग व्हावे, एकोप्याचे गीत गावे. आणि शेवटी म्हणतायत जागतिक दिव्यांग दिनी आज त्यांना मिळो नवा साज. आज त्यांना मिळो नवा साज. खूप खूप धन्यवाद मंडळी. ही कविता आवडल्यास आपण मला 9867216710 9867216710 ह्या भ्रमणध्वनीवर पण संपर्क करून कळवू शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.